काय ग अग काय हो महान जीवनाचे हे शिलेदार नाही बरला हात याची जोडीदार अहो काय ग अग काय हो कार्य प्रतिष्ठा कीर्ती दृष्टा मेहनतीची अति हो श्रेष्ठा गाठी जन्माची ऋणानुबंधाची गृहस्थीची जोडी बघा हे खुलून दिसे जोडी बघा हे खुलून दिसे हो आमचे हे आमची आमचे हे आमचे हे आमची आमचे हे आमची नमस्कार. सह्याद्री वाहिनीच्या सर्व रसिक प्रेक्षकांचं मी स्मिता गवाणकर मनापासून स्वागत करते. आपलं काम बोललं पाहिजे यार असं काही कलाकार म्हणतात, पण मला वाटतं की प्रत्येकाचं काम ही जर त्याची ओळख झाली तर. आता तुम्ही म्हणाल ह्याचा अर्थ काय? आता ही ओळख मी तुम्हाला सांगते, तुम्ही कलाकार ओळखा. आईचा आशीर्वाद घेऊन आत्मविश्वासानं आपलं अस्तित्व सिद्ध करण्यासाठी निघाला एक अफलातून कलाकार. त्याला मग महाराष्ट्राच्या रसिकांनी भरभरून आशीर्वाद दिले, ऑल द बेस्ट. पण त्याच्या या आनंदाच्या झाडामध्ये त्याच्या योग्य वेळी हात पकडला तो एका गोजिरीने. आणि मग हीच तर प्रेमाची खरी गंमत आहे असं म्हणत लग्नाची बेडी सफळ संपन्न झाली. ही ओळख कोणाची आहे? हीच तर आहे आजच्या प्रेमाची गोष्ट. यांच्या मैत्रीला झाली आहेत आता 40 वर्ष आणि ह्यांच्या लग्नाला झाली आहेत आता 35 वर्ष. तर आजच्या प्रेमाच्या गोष्टीतील आमचे हे आहेत सुप्रसिद्ध अभिनेते आणि निर्माते सुनील बर्वे, आणि त्यांची ही म्हणजे आमची ही आहे उद्योजिका अपर्णा सुनील बर्वे. त्यांचं आपण स्वागत करूया. सुनील आणि अपर्णा, वा वा वा. नमस्कार सुनील, अपर्णा, तुझं मनपूर्वक स्वागत. महाराष्ट्राच्या सर्व रसिकांच्या वतीने तुमचं मनपूर्वक स्वागत. धन्यवाद. सुनील, तू वेगवेगळ्या माध्यमातून आम्हाला दिसत असतोस, महाराष्ट्राच्या रसिकांना दिसत असतोस, पण सुनीलचा ताजा टवटवीत फ्रेश लुक जिच्या हातामध्ये आहेत आमचा बॅकबोन अपर्णा आज आलेली आहे. मला खूप आनंद आहे. अपर्णा, तुझं खूप प्रेमाची गोष्ट काय आहे ऐकूया आपण. अपर्णा, आपण बसूया. अपर्णा, सौ अपर्णा सुनील बर्वेंची उद्योजिका अपर्णा सुनील बर्वे ही ओळख तुझी छान निर्माण झालेली आहे आणि उद्योजिका म्हणून तुझ्या या प्रवासाला खूप खूप शुभेच्छा. तुझं मनपूर्वक कौतुक. थँक्यू. अपर्णा, मला तुला पहिला असा प्रश्न विचारायचा आहे की देवानंद साहेबांचा बायोपिक निघाला तर सुनील बर्वे ही आमची पहिली चॉईस आहे. तुला काय वाटतं, योग्य आहे? अगदी योग्य वाटेल मला आणि आवडेल पण खूप बघायला. पूर्वी म्हणजे मी देवानंद साहेबांची खूप मोठी फॅन आहे आणि कॉलेजमध्ये असताना सुद्धा जेव्हा पिक्चर असे थिएटरमध्येच पाहायला मिळायचे तेव्हा पण जुने चित्रपट लागायचे ते मी बघितलेले आहेत खूप, आणि सगळी गाणी पाठ आहेत. आणि त्याने एक फोटोशूट केलं होतं पूर्वी, ज्याच्यात त्याने ती तशी टोपी आणि ते जॅकेट वगैरे घालून फोटो काढले होते. ते अगदी देवानंद साहेबांसारखे दिसत होते. तेव्हापासून ही इच्छा वाटते, म्हणजे इच्छा आहे माझ्या मनात. तथास्तु. रंगदेवता तथास्तु म्हणते. सुनील, अफलातून अभिनेता ते अफलातून निर्माता अशी एक तुझी छान ओळख आहे. तुझ्या प्रत्येक टप्प्यावर आम्ही तुझा कौतुक केलेलं आहे. साधं प्रतिसाद या कार्यक्रमात तू आलेलास त्यावेळेला एक छान अभिनेता असा मस्तपैकी स्टार झालेला, आणि आता बघ पुन्हा ते वर्तुळ पूर्ण झालं आहे. आणि मध्ये मध्ये तू अनेक कार्यक्रमांमध्ये येऊन गेलास. तुला आज कसं वाटलं? त्याच पुन्हा मेकअप रूममध्ये तोच ब्रश घेऊन, पुन्हा तोच आरसा, तेच लाईट्स, माणसं थोडीशी बदललेली आहेत. हो, अरे दूरदर्शन केंद्रात शिरलं ना की फक्त नॉस्टॅल्जिया असतो. कारण आमचा तू अफलातूनचा उल्लेख केला असते, विनय आपटे सुद्धा दूरदर्शन केंद्रावरती होते आणि आम्ही त्यांचे असिस्टंट म्हणून तेव्हा इथे यायचो. गजरा म्हणा किंवा सप्रेम नमस्कार वगैरे हे जे कार्यक्रम तेव्हा व्हायचे त्या कार्यक्रमाला काहीतरी असिस्ट करण्यासाठी म्हणून आम्ही यायचो आणि खूप दूरदर्शनमध्ये तेव्हा येणं जाणं होतं आमचं. तेव्हाचे प्रोड्युसर्स सुद्धा आता भेटतात तेव्हा इतकं छान वाटतं. आणि अर्थातच या वास्तूत आल्यावरती त्या आठवणी जाग्या होतात. तो टॉवर आता त्याच्या कंपॅरिझनमध्ये त्या सिलिंगवरून येताना बिल्डिंग्स दिसतात, पण मला अजूनही तोच टॉवर आठवतो जो पूर्वी दिसायचा. सगळ्या बिल्डिंग्समधून, आमच्या गोरेगावच्या बिल्डिंगमधून सुद्धा दिसायचा. सो मला अजून माझ्यासाठी दूरदर्शन केंद्र हे खूप आवडतं आणि खूप उच्च पातळीचं एक काय म्हणतात त्याला वास्तू आहे असं मी म्हणेन. आणि या वास्तूत आल्यावरती हे स्टुडिओजमध्ये
मग ते टिपिकल तुम्हाला त्या मेकअप रूम्स नंतर एक कॅन्टीन होतं पूर्वी, मग तिकडनं कॅन्टीनमधून स्पेशल चहा यायचा, सगळं सगळं आठवतं ग. आणि आज पुन्हा एकदा तू इथे बोलावलंस, मजा आली. बरोबर आहे. आज तो टॉवर म्हणतोय की अनेक पायऱ्या चढून ही मंडळी माझ्यापर्यंत येण्याचा प्रयत्न करतायत. तो प्रयत्न मात्र तू सातत्याने करत जा. अपर्णा, अत्यंत लहान वयामध्ये तू सुनीलचा हात पकडलास आणि ती संपूर्ण जी सुंदर करिअर आहे ज्याच्यामध्ये बरीच वळणं असतील, ECG सारखे अनेक चढउतार असतील, त्या सगळ्या प्रवासामध्ये तू आहेस. कशी भेट झाली तुमची पहिली? आम्ही दोघं एकाच कॉलेजमध्ये एकाच स्ट्रीमला सायन्सला शिकायला होतो. फक्त मी 11वीला होते आणि तो 12वीला होता. आणि एका मैत्रिणीचं बर्थडे पार्टी बाजूच्याच छोट्याशा हॉटेलमध्ये, ती आम्हाला एक भेळपुरीची पार्टी वगैरे टाईप्स देत होती आणि हा समोर बसला होता त्याच्या मित्रांबरोबर. आणि समहाऊ आम्ही एकमेकांना बघितलं आणि क्लिक झालं म्हणतात तसं वाटलं असेल, पण ओळख काही नव्हती आमची दोघांची. बघून एकमेकांना आवडलो त्या क्षणी आणि मग ते सुरू झालं. पाठलाग म्हणजे ॲक्च्युअल पाठलाग नाही, पण बघणं, जाता येता एकमेकांना. आणि ते म्हणजे मुद्दामून मग ती त्या लेडीज कॉमन रूम मधून बाहेर पडली की आम्ही तिकडे उभे असणार, तिचे लॅब मधून ती सुटली की आम्ही तिथे उभे असणार वगैरे, असं सगळं जे कॉलेजमधलं तेव्हाचं एक वातावरण होतं. आणि धाकधूक आणि भीती सुद्धा, आपण अप्रोच कसं करायचं. आताच्या सारखा जमाना नव्हता तो की त्या काळात तुम्ही सरळ मुलीशी गेलात आणि गप्पा मारलात, हाय वगैरे केलं, असं काही नव्हतं. त्यामुळे नुसतं बघण्यामध्येच आम्ही 1-2-3 महिने घालवले. आणि मग तिला शेवटी एक निरोप पाठवला एका मैत्रिणी, आमच्या कॉमन मैत्री. कारण आम्हाला एक लक्षात आलेली गोष्ट म्हणजे आम्ही दोघांनी सेम ब्रेसलेट्स घातली होती तेव्हा, जेव्हा पहिल्यांदा भेटलो. त्याच्या ब्रेसलेटवर त्याचं नाव लिहिलं होतं, माझ्या ब्रेसलेटवर माझं नाव लिहिलं होतं. जे तो तिकडनं असायची ना, चांदीची प्लेट असायची आणि तशी वाचण्याचा प्रयत्न करत होता तो, तिकडनं काय नाव असेल हिचं, पण ते वाचता आलं नाही. किती छान असतात ना या गोष्टी. पण सुनील, तुझ्या अनेक भूमिकांना ह्याच्यामधून म्हणजे प्रेक्षकांमधून शिट्ट्या आलेल्या आहेत, पण हिला बोलवण्यासाठी वगैरे पण तुम्ही शिट्ट्या मारलेल्या आहेत ना? अरे ती तर आमची खूण होती, पण ती आमच्या ग्रुपची एक साईन होती. अच्छा. आणि आमच्या ग्रुपमधले आम्ही जेव्हा म्हणजे वर्गातून निघाले मुलं की एक असतं ना की चला मी एक कोणतरी चाललंय, निघालाय, हे कळण्यासाठीची एक शिट्टी होती. किंवा कॅन्टीनमध्ये आम्ही एकत्र भेटणार असलो तर वर्गातली एक शिट्टी मारली की अच्छा म्हणजे हा माणूस पोचलेला आहे कॅन्टीनमध्ये, आपल्याला या लेक्चर नंतर कॅन्टीनमध्ये जायचं आहे. तर या सगळ्या गोष्टींची एक खूण होती आमची आणि तीच शिट्टी अजूनही आम्ही कंटिन्यू करतो. मी माझी मुलं सुद्धा ती शिट्टी मारली की कुठेही असतील तर ती ओ देतात. बघू कशी आहे ती शिट्टी, बघू ना, बघू. वळलेच पाहिजेत. पण ती त्याच्यावरचा कंट्रोल आहे ना, तो महत्वाचा आहे. समजा रूम मध्ये आहे तर ती एवढंच मारली तरी कळते. आणि रागाची म्हणजे रागाची शिट्टी नाही, थोडा जोर देऊन. 5व्या मजल्यावर राहायचो, त्यामुळे तो खालून शिट्टी मारला तर मला वरती कळायचं 5व्या स्टेशनच्या गजबजाटात. हे ऐकायलाच इतकं छान वाटतंय ना. म्हणजे जे कमीत कमी असतं आणि त्याच्यातून जास्त अधिक फुलणारं हे प्रेम आहे. आपण तुला माहिती होतं की हा पूर्ण वेळ आर्टिस्ट अभिनय करणार आहे असं? अजिबातच नाही, अजिबातच नाही. तो सायन्सला शिकत होता, BSc करेल पुढे, पोस्ट ग्रॅज्युएशन किंवा त्याच संदर्भात काही करेल असं वाटत होतं. फार विचार केला नव्हता पुढचा, पण असं आपण आपलं करिअर खूप करायचं, आपल्याला जे करायचं आहे तो त्याचं करणारच. आणि जेव्हा एकदा मी कॉलेजमध्ये शिरले तर कोणीतरी मला सांगितलं तो जिमखान्यामध्ये आहे, तेव्हा मला गाणं ऐकू आलं, अश्विनी ये ना. आणि म्हटलं कोण गात आहे म्हणून मी बघायला गेले तर हा गात होता. तेव्हा मला आय वॉज सरप्राईज्ड की अरे हा गातो पण. मला गातो वगैरे माहिती, मला तबला वाजवतो एवढं माहिती होतं किंवा पेटी वाजवतो. तेव्हा मी खूप मोठं, मला एक सुखद धक्का होता तो. पुढे त्याने इंटर कॉलेज कॉम्पिटिशन्समध्ये वगैरे नाटकात भाग घेतला, बक्षीस मिळवलं वगैरे. तर मला हे हॉबीच वाटत होती तोपर्यंत. मग मोरूची मावशिका त्याने पुढे जसे कमर्शियल नाटकात काम सुरू केलं तेव्हा कळलं की हा ह्याच्यात पूर्ण वेळ करायचं त्याचा विचार आहे. आणि त्यात काही मला गैर नाही वाटलं, जी आपली आवड आहे तेच करिअर निवडावं असं माझ्या घरातून पण मला सांगण्यात आलं होतं. त्यामुळे मला एक
छोटासा किंतू पण नाही आला मनात त्या बाबतीत काहीच अजिबात. बरोबर. पण सुनील ना, आपण आपल्यामध्ये आहे भरपूर. तुला तबला वाजवता येतं, गाणं म्हणता येत होतं, तू नाटकांमधून छोट्या काम करत होतास, पण आपला मार्ग आपल्याला शोधावा लागतो आणि तो करेक्ट आहे हा एक खूप मोठा अवघड प्रवास असतो. तर तो कसा शोधलास तू, कुणाला भेटलास, त्यावेळची परिस्थिती कशी होती? म्हणजे अफलातून विनय आपटे जरी तुला चान्स दिला असतील तर त्याच्यासाठी तुझं अस्तित्व कसं काय तू तयार केलंस की नाही हा योग्य माणूस आहे असं विनय आपटेंना का वाटलं? कल्पना नाही मला, पण विनयाकडे आता मी, सचिन, महेश मांजरेकर, अतुल परचुरे, आम्ही सगळीच मुलं आम्ही त्याच्याबरोबर असायचो, कायम त्याच्याबरोबर फिरायचो. म्हणजे इतके आम्ही दिसलो ना की लोक म्हणायचे आले विनय आपटेचे चेले आले. इतकं आमचं तेव्हा म्हणजे लोक या नावाने आम्हाला ओळखायचे. विनयनी मुळात काय माहिती आहे का की मला नाटक हे फील्डच ना मला विनयमुळे कळलं. आणि त्याच्या मागच्या ज्या काही सगळ्या गोष्टी आहेत किंवा ते जमवण्यासाठी जो काही आटापिटा करावा लागतो, आणखीन गोष्टी जमवाव्या लागतात. म्हणजे आधी लेखन असतं, मग दिग्दर्शन असतं, मग सेट उभा राहतो, मग म्युझिक येतं, मग लाईट्स केले जातात, मग कॉस्ट्युम्स येतात, मग ग्रँड रिहर्सल होते. त्या ग्रँड रिहर्सलमध्ये तुम्ही सारखे ते रिहर्स करून नंतर मग तुम्ही लोकांसमोर सादर होता. आता ह्या सगळ्या गोष्टींमध्ये सुद्धा क्रिएटिव्ह ॲस्पेक्ट्स बारीक बारीक खूप आहेत आणि ह्या सगळ्या गोष्टी मला खूप आकर्षित करत होत्या. आणि त्याच्यावरती विनय आपटेचं जे प्रभुत्व होतं त्या सगळ्या माध्यमांमध्ये, आणि ते फक्त नाटकापुरतंच मर्यादित नव्हतं तर ते मालिकांमध्ये सुद्धा होतं, ते सिनेमासाठी सुद्धा होतं. त्यामुळे आम्हाला सगळ्यांना विनय आपटे हा काय म्हणतात त्याला आदर्श वाटायचा की असं आपल्याला सगळं आलं पाहिजे. आणि त्या ओढीपोटी खरं तर मी असं ठरवलं की मला हे जे करायचं ना ते मी या क्षेत्रातच करेन. आणि अभिनयाचं म्हणशील तर अर्थातच, कारण मी मगाशी म्हटलं तुला तसं की शेवटी काय आहे, एक पर्टिक्युलर वय झाल्यानंतर घरी आईवडिलांची अपेक्षा असतेच की मुलांनी सुद्धा आता काहीतरी एक हातभार लावला पाहिजे. त्यामुळे त्या दृष्टीने सुद्धा अफलातून हे माझं पहिलं नाटक होतं. त्यात काही पैसे मिळत नव्हते किंवा पैशासाठी आम्ही ते केलं नाही. पण त्यानंतर जेव्हा मोरूची मावशी मला मिळालं तेव्हा विनय म्हणाला की तू लगेच कर, कारण याच्यात तुला पैसेही मिळतील आणि तुला जे करायचं आहे परस्यू करायचं आहे करिअर म्हणून ते सुद्धा तुला त्याच्याबद्दलही विचार करता येईल. आणि म्हणून मग मी मोरूच्या मावशीचे प्रयोग करायला लागलो. मग त्याचे दणक्यात आम्ही जवळजवळ मी 3.5 वर्ष त्या नाटकात होतो, 87 ते 90. आणि त्या नाटकात मी निअरली 850 ते 900 प्रयोग मी त्या नाटकाचे केले 3 वर्ष. वेळेला योग्य माणूस भेटला, मार्ग दाखवला की किती. आणि पुढेही त्यांनी दाखवलं. म्हणजे असं एवढंच नाही तर आम्ही जेव्हा लग्न करायचं ठरवलं तेव्हा सुद्धा त्यांनी हेच सांगितलं की तुला जे करायचं ना, तू मनापासून करण्यात इंटरेस्टेड आहेस ना तर तू मनापासून कर, तुझ्याकडे काम येईल. आणि काम येत राहिलं तर ते काम घेत राहा आणि नाही म्हणू नकोस शक्यतोर, कारण कशातून तुला काय शिकायला मिळेल हे सांगता येत नाही. त्यामुळे ते फॉलो करत राहिलो. बरोबर. अपर्णा, घरातून विरोध वगैरे झाला की काय? म्हणजे प्रेम करणं फार सोपं आहे, पण लग्न करणं पण सोपं आहे आणि ते निभावणं, आणि तिथे मग बरीच आर्थिक गणितं येतात. आणि कसं मग तेव्हा तर काही इतकी चॅनल्स नव्हती, हे फक्त नाटक, काय चित्रपट आणि दूरदर्शनच्या माध्यमात. मग विरोध ॲक्च्युली आम्हाला मनातून भीती होती की विरोध होईल, पण नाहीच झाला. म्हणजे आमचा विरसच झाला थोडासा. आणि त्याच्या घरी म्हणजे आम्ही एवढे दिवस गोरेगावातच ओळखत होतो एकमेकांना विरोध, तरी समहाऊ घरी कळलं नव्हतं. पण घरी कळल्यावरती माझ्या वडिलांनी त्याला भेटायला बोलवलं आणि भेटल्यावरती ते फार खुश झाले. त्याने बहुतेक जोरदार स्माईल करून त्यांनाही जिंकलं असावं, पण त्यांना खूप विश्वास वाटला त्याच्याबद्दल. आणि जसं मी त्यांच्या घरी गेले आईवडिलांना भेटायला, तर त्यांनाही फार म्हणजे आनंद झाला. माझं स्वागत चांगल्या पद्धतीने करण्यात आलं आणि आईवडील आणि असे कॉमन फ्रेंड्स खूप निघाले त्याच्या आईवडिलांचे आणि माझ्या आईवडिलांचे. त्यामुळे एक खात्री वाटली की बाबा आपल्या ओळखीतल्या आणि आपल्यासारखीच फॅमिली आहे. काही संस्कारांची भीती असते ते पण त्यांचे शंका सगळ्या दूर झाल्या दोघांच्या. त्यामुळे एकच प्रश्न होता की करिअर ह्याचं, की तो ते करेल. तर माझ्या वडिलांनी माझ्या मते सुहास पळशीकर आमच्या नात्यात लांबच्या ह्याच्यात आहेत, त्यांना विचारलेलं की कसा आहे मुलगा, काय खणखणीत नाणं आहे, वाजणारच असं त्यांनी तेव्हा सांगितलं. त्या ह्याच्यावरती ते म्हणाले चला हरकत नाही पुढे जायला. आणि भेटल्यावरती विश्वास वाटला तो वेगळा.
बरोबर. तू म्हणालीस ना स्माईल असं काहीतरी दणक्यात केलं आणि पटवलं नाही. मला वाटतं हे सुंदर स्माईल आणि तेज असताना त्याला सोल चांगला लागतो आणि मला वाटतं सुनीलचं सोल खूप छान आहे म्हणून तो आजवर इतका छान काम करू शकला. आणि काय ईस्ट आणि वेस्ट ना फक्त ईस्ट या वेस्ट सुनील इज बेस्ट असंही उखाणं तू लगेच पुढच्या वेळेला काहीतरी नक्की. सुनील हिची बाजू झाली पण आपण खूप लहान वयात लग्न केलंय. आपल्या करिअरचा पत्ता नाही. आपण मार्ग शोधतोय. चाललंय छान. पण एक मुलगी आपल्या अत्यंत विश्वासाने आलेली आहे आपला हात धरून. तेव्हा एक माणूस म्हणून नवरा म्हणून तिचा मित्र म्हणून तुला दडपण आलं त्यावेळेला? अर्थात खूप दडपण होतं आणि खरं तर म्हणजे ते चांगलंही होतं. कारण मी परत एकदा विनयचंच नाव घेईन कारण विनय तेच म्हणाला की तुला तिची जबाबदारी सांभाळली पाहिजे. माझ्या वडिलांनी मला सांगितलं की तुला अन्न निवारा काय म्हणतात त्याला तीन बेसिक अन्न वस्त्र निवारा याची तुला काही दधात होणार नाही पण तू मुलगी स्वतःहून आणलेली आहेस तर तिची जबाबदारी मात्र तुला घेतली पाहिजे. आणि ते कुठेतरी माझ्या डोक्यात कायम राहिलं. आणि मग विनय सुद्धा म्हणायचं ना की लोन मुद्दामून आपण घेतलं पाहिजे म्हणजे आपल्याला परतफेड करण्यासाठी आपण झटत राहतो. आपण जर का लोन नाही कशाला नको लोन तर नको. जबाबदारी कोण घेणार. पण ही जबाबदारी जोपर्यंत तुम्ही घेणार नाही तोपर्यंत त्याच्यासाठी काम करणार नाही आणि चांगलं काम तुमच्या हातून होणार नाही. त्यामुळे तो म्हणाला की खुशाल तू लग्न कर काही प्रॉब्लेम नाही. तू घेतली जबाबदारी की तू ती सगळी निभावशील. आणि मग तोच प्रयत्न होता की कायम आपल्याला आपण काम करतोय त्याच्यातून काहीतरी आपल्याला पैसेही मिळाले पाहिजेत हाही एक त्याच्यातला उद्देश होता. आणि आराम करायचा नाही. त्याच्यासाठी कष्ट किती पडतील त्याचा विचार करायचा नाही. म्हणजे दूरदर्शनचे 13 भागांची जरी का मालिका असली तरी सुद्धा ते 3 महिने मात्र प्रयोग करून त्या मालिकेच्या शूटिंगला तिकडे उपस्थित राहणं. मग ते रात्री मी पहाटे जरी का पुण्याचा प्रयोग करून पहाटे 6 वाजता आलो असलो तरीसुद्धा 9 वाजता मी सेटवरती असायचो. कुठलाही आळस करायचो नाही. आणि रात्री 10-10 वाजेपर्यंत शूटिंग करायचो. पुन्हा पुण्याला जाऊन प्रयोग करायचो. ही सगळी धावपळ करायला सुद्धा एक ऊर्जा मिळाली आणि एक जबाबदारी असल्यामुळे ते करावंही लागत होतं. पण ते मला वाटतं की त्याच्यामुळेच हे झालं. जर का मी रिलॅक्स राहिलो असतो की नको हे कशाला जबाबदारी आपलं क्षेत्र असं तर मी कदाचित मग एवढं काम केलं असतं की नाही याच्याविषयी शंका वाटते. बरोबर. पण अपर्णा कट्टू तुझ्यावर येते. तो इतकं करत होता की पहाटे यायचं पुन्हा शूटिंगला जायचं. नवीन लग्न झालेलं आहे. आपला नवरा आपल्याबरोबर पाहिजे. इतर मैत्रिणींचा आपण पाहत असतो किंवा इतर मैत्रिणी कानात सांगत असतात बघ बाई काय खरं नाही ते क्षेत्र बरोबर नाही किंवा आपले नातेवाईक काही काही आपल्याला सांगत असतात. याचा परिणाम झाला तुझ्यावर? म्हणजे परिणाम झाला म्हणजे भीती वाटायची का असं मला म्हणायचंय. नाही ते वय असं होतं की खूप आशा आणि स्वप्न आपल्या डोळ्यात असतात आणि होणारच आहे नक्की पुढे हा एक आत्मविश्वास होता कायम. आणि आई वडील दोघांचे अतिशय पाठीशी आमच्या खंबीरपणे उभे होते. त्यामुळे आम्हाला ते नाही झालं म्हणजे ती भीती नाही वाटली मला. पण नातेवाईकांचं वगैरे होतं नक्की लग्नात की आता कसं होणार आणि काय. आणि लग्नानंतर ॲक्च्युली त्याच्याकडे काम नव्हतं 1-1.5-2 महिने. ऑगस्टमध्ये 4 चौघी आमचं मे एंडला लग्न झालं. जून जुलै असा केला. त्याच्या आईला खूप चिंता वाटत होती आणि माझा जॉब सुरू झाला होता. त्यामुळे एका बाजूने आम्ही थोडेसे एक निश्चिंत होतो. हां. आणि 4 चौघीसाठी चंद्रकांत कुलकर्णींनी त्याला बोलवलं आणि ते नाटक ऑगस्टमध्ये ओपन झालं. तेव्हापासून जे छान देवाची कृपा आहे की असा रिकामा तो राहिला नाही फारसा की विचार करायचा वेळ यावी की आता काय पुढे. आणि भेट आमची होत नव्हती पण आम्ही काय करायचं मी आता ऑफिसला निघाले किंवा काय तर तो येणार असेल त्याच वेळी तर एक छोटंसं आमच्या इथे खाली हॉटेल होतं एक छोटंसं उडपी हॉटेल. तर पटकन आपण एक कॉफी घेऊया किंवा एक इडली खाऊया म्हणजे आपल्याला बोलता येईल आणि म्हणजे निवांतपणा मिळेल थोडासा. असे आम्ही म्हणजे भेटून एकमेकांना म्हणजे काय म्हणतो त्याला टाइम हो तो तसा मिळवायचो. कारण रात्री उशिरा यायचा तो बरेचदा प्रयोगाहून वगैरे ते आम्ही झोपलेले असेल किंवा काही मी सकाळी उठून माझं लवकर आटपून मला जायचं असायचं तेव्हा तो झोपलेला असायचा. असं पुढे खूप वर्ष होतं म्हणजे मुलांनी पण त्याला फारसं पाहिलेलं नाही आहे त्या काळात म्हणजे अशी भेट नाही झालेली. पण ठीक आहे म्हणजे फोन पण नव्हते तेव्हा पण जी भेट व्हायची त्याच्यात आनंद होता
असं. पण तू सांगतेस मस्त सर्रकन काटा गेला की किती अवघड आहे ना, म्हणजे दिसताना छोटीशी गोष्ट आहे पण बाप रे मला असं झालं. सुनील, तू म्हणालास की विनय आपटे तुला म्हणाले की नाही म्हणायचं नाही. नाही म्हणायचं नाही असं म्हणत चुकीची कामं घेतली तर नुकसान होऊ शकतं, पण होय म्हणण्यासाठी सुद्धा तुला संधी मिळायला पाहिजे, तुला उत्तम कामं मिळायला पाहिजे. हे जे दोन्हीचा तू संगम कसा काय साध्य केला? तुला खरंच सुंदर सुंदर, म्हणजे आता आपण आत्मविश्वासानं म्हणाली तर आत्मविश्वास तुला चित्रपट मिळाला. आई वडील तुझ्या पाठीशी होते म्हणा तर आई चित्रपट तुला मिळालेला आहे, असं सगळं झालेलं आहे. पण हे कसं साध्य झालं? का तुझा नशिबावर खूप विश्वास? माझा नशिबावरती विश्वास आहे, म्हणजे मेहनतीवरती जितका विश्वास आहे तितकाच नशिबावरती आहे. म्हणजे त्या नशिबासाठी मी बसून राहणार नाही, मी काम करत राहीन. माझ्या नशिबाने जेवढं मिळायचं तेवढंच मला मिळेल, ते उघडेलच कधीतरी, नक्कीच उघडेल. त्यामुळे जर का एखादी गोष्ट, म्हणजे आता त्या काळामध्ये नाही का खूप ठिकाणी तुम्ही ऑडिशन करत असता, ऑडिशन्स केल्यानंतर तुम्हाला असं लक्षात येतं की अरे सगळीकडे ऑडिशन करून आलो पण कोणतरी एक लास्ट मिनिटला एक अचानक मुलगा गेला आणि त्याचं सिलेक्शन झालं. आपण 2-2, 3-3 ऑडिशन्स देऊन काही झालंच नाही. तर आता याला काय म्हणावं? आणि परत नंतर बघताना असं वाटतंच की अरे याच्यापेक्षा मी बरं काम केलं असतं, हे सगळं वाटतंच. पण ते त्याचं नशीब होतं कदाचित, म्हणून त्याला पटकन मिळून गेलं. आणि माझ्या नशिबाने किंवा माझ्या काम पाहिल्यामुळे मला नेहमी काम मिळत गेलं पुढचं. तर ते मला असं वाटतं की मग ते जास्त महत्त्वाचं नाही आहे का, की लोकांनी आपलं काम पाहिलंय, त्यांना माझं काम आवडलंय म्हणून त्यांनी मला कास्ट केलंय. मग त्यांच्या बरहुकूम मी काम केलं, त्यांनी मला जसं मोल्ड केलं तसं मी काम करण्याचा प्रयत्न केला, त्यांच्या अपेक्षेप्रमाणे थोडा तरी खरा उतरलो असेल म्हणून पुढचं काम मिळालं. सो ही परत एकदा नशिबाचाच भाग आहे की मला नशिबानं ही अशी मंडळी भेटत गेली. म्हणजे अगदी रमेश देव असतील, प्रिया तेंडुलकर असतील, किंवा ते भेंडे, प्रकाश भेंडे असतील, या लोकांनी मला अनेक मालिकांमध्ये कास्ट केलं नेहमी आणि त्यांच्याबरोबर मी खूप काम करू शकलो. मी गुजराती थिएटरमध्ये सुद्धा ते चंद्रवदन भट माझं नाटक बघायला आले होते आणि मोरूची मावशी करायचं ठरवलं गुजरातीमध्ये, तेव्हा त्यांनी सांगितलं की अरे हा मुलगा मला पाहिजे, आणि मग मी गुजराती मोरूची मावशीत सुद्धा काम केलं. तर हे सगळं काय म्हणतात त्याला की परमेश्वराची कृपा, नशीब आणि माझी मेहनत कुठेतरी थोडं थोडं मला साथ देत होती असं मी म्हणेन. आपण मी आत्ताच म्हटलं की शिट्टी मारून तुमच्या खाणाखुणा चालायच्या, तीच शिट्टी ज्या वेळेला तू प्रेक्षक म्हणून प्रेक्षागृहातून ऐकलीस सुनीलसाठी, तेव्हा ते अंतर जे आहे ते डोळ्यासमोर जे झरकन आलं आणि काय वाटलं तुला? नाही, मला फार वेगळं होतं माझ्यासाठी ते जग. मला नाटक सिनेमा बघायला आवडायचाच पहिल्यापासून, पण हा प्रत्यक्ष अफलातूनमध्ये मी त्याला पहिल्यांदा बघितला स्टेजवर, जेव्हा आमच्या घरी माहितीही नव्हतं आमच्याबद्दल. त्याचे आईवडील पण बसले होते पण त्यांना माहीत नाही मी बसली आहे मागे असं काही. पण मला प्रेझेन्स असं इतका कमाल वाटला तेव्हा त्याचा. त्याने गाणं म्हटलं स्टेजवर आणि असं वाटलं की नौखे पण नव्हतं कुठेही, कधीच नाही. आणि दुसरा मला अनुभव म्हणजे चार चौघीच्या वेळी होतं, पण चार चौघी स्त्रीप्रधान नाटक होतं ते. पण नंतर श्री तशी सौ केलं वंदना गुप्ते आणि गिरीश ओक आणि मोहन जोशींबरोबर. तेव्हा जी दाद मिळाली आहे त्याला त्याच्या कामाला, आणि त्याच्या वयाला साजेस तो रोल होता आणि थोडं कॉमेडी नाटक होतं, तर लोक एवढे एन्जॉय करायचे बघून मला फार मजा आली, फार मजा येत होती त्या काळी. खूप मजा, म्हणजे एन्जॉय केलं मी ते खूप. ती वेळ किंवा त्या वातावरण मी खूप एन्जॉय केलं तेव्हा. सुनील, असं म्हटलं जातं की आपल्या मनाचे कप्पे करायचे, असं अगदी लगेच म्हटलं जातं की तिकडे गेल्यानंतर एकदम सगळं कट्टू करून जायचं. पण मला असं वाटतं की तू इतका संवेदनशील माणूस पहिल्यांदा आहेस, तर ज्या वेळेला अशी परिस्थिती घरामध्ये कधीतरी असते की खूप कोणीतरी आजारी आहे किंवा वेगळ्या पद्धतीचं काहीतरी अडचण येऊ शकते आणि आपल्याला नाटकाला उभं राहायचं आहे, त्यामध्ये सुनील बर्वे अभिनेता आणि सुनील बर्वे माणूस यांची कधी घालमेल झाली? खूप झाली. म्हणजे आत्ताच रिसेंट उदाहरणच आहे ना की जेव्हा सूर्याची पिल्ले आम्ही करायचं ठरवलं, त्याच्यामध्ये आधी अतुल परचुरे काम करणार होता आणि त्यांनी महिनाभर रिहर्सल केली आणि अक्षरशः मी माझं काम करत होतो, मी त्याचा निर्माता होतो, त्यामुळे मी अर्थातच माझं जे त्याच्याकडे लक्ष होतं ते निर्माता म्हणून होतं. आणि 5 दिवस आधी त्यांनी मला सांगितलं की मला हे करणं शक्य नाही आहे आणि ती जबाबदारी माझ्यावरती पडली. तेव्हा माझी इतकी घालमेल झाली. एकतर काय, अतुल माझा इतका जवळचा आणि इतका घट्ट चांगला मित्र होता की मला त्याचं काम करायचं आहे, मी त्याच्या जागेवरती उभा आहे, त्याच्यासाठी मापाचे शिवलेले कपडे आहेत, त्याच्यावरती अतुल परचुरे लिहिलंय, ते कपडे घालून मला काम करावं लागतंय. मला सारखं ते असं
खूप मला त्रास होत होता ते काही पहिले प्रयोग करत असताना, की ही घालमेल खूप झाली माझी त्यावेळेला, आणि करावं की न करावं, आपण पुढे ढकलूया का नाटक, कोणाला तरी दुसऱ्याला विचारूया का. पण तिकीट विक्री झालेली होती, हाऊसफुल झालं होतं नाटकाचा प्रयोग. तर अशा सगळ्या याच्यामध्ये, आणि शो मस्ट गो ऑन वगैरे हे सगळे आपल्याला नेहमी ऐकतच असतो आपण. त्यामुळे असं वाटतं की नाही, आपण ही जबाबदारी टाळून चालणार नाही, आपण मनावरती ताबा मिळवला पाहिजे. आणि म्हणून मग तो प्रयोग केला आम्ही, आणि अजूनही करतोय, त्याचे जोरदार प्रयोग चालू आहेत. त्यामुळे पण घालमेल होते माझे वडील 2005 साली खूप आजारी असताना सुद्धा मी अमेरिकेला होतो, आणि अपर्णाच इथे होती, आणि तिनेच त्यांना हॉस्पिटलमध्ये ती घेऊन गेली होती. आणि असं कळलं होतं की त्यांना जो आत्ता खरं तर खूपच फोफावलेला GB सिंड्रोम नावाचा जो आजार आहे, तो त्यांना 2005 साली झाला होता. कारण तेव्हा ते लेप्टोस्पायरोसिस पण तेव्हाच आलं होतं बघ, जेव्हा मुंबई तुंबली होती 26 जुलैला. त्या काळातच त्यांना सुद्धा हा रोग डिटेक्ट झाला होता, हा आजार डिटेक्ट झाला होता, आणि 4 महिने ते हॉस्पिटलाइज्ड होते. त्यामुळे ते हॉस्पिटलमध्ये मृत्यूशी झुंज देत आहेत, आणि मला कामासाठी जावं लागतंय. इथे हॉस्पिटलमध्ये त्यांच्याजवळ कोण असेल, मग हिला कधीतरी मुलांसाठी शाळेत जावं लागतंय, मग माझ्या आईला बसवू शकत नाही कारण आईचंही वय होतं, मग मला थांबता येत नाही. खूप ती धावपळ खूप झाली त्या काळात. मुळात तो अमेरिकेला होता आणि तिथे पण प्रयोग करत होता, त्यामुळे येणं शक्य नव्हतं, कारण अगदी 15 दिवसच राहिले होते यायला. म्हणजे अगदी वडिलांना भेटायला आलो आणि परत गेलो 2 प्रयोग करायला, असं इतकं जवळ पण नव्हतं, अंतर खूप होतं. मला असं विचारायचंय, त्यावेळेला तुझ्यामध्ये कुठली ऊर्जा एवढी आली? सुनील नाहीये, म्हणजे अशा वेळेला आपल्याला आपला जोडीदार हवा असतो जवळ, की सोपं नाहीये, लहान मुलं तुझी. अगं ती कायम, तुला माहितीये का, मला हे पहिल्यांदा आठवते, म्हणजे 2001च्या सुमारास आम्ही 2001ला जेव्हा आम्ही दुबईला गेलो होतो, तेव्हा अथर्व माझा अगदीच 3 वर्षांचा होता, आणि त्याला हॉस्पिटलाइज करण्याची पाळी आली होती, कारण त्याला खूप सर्दी, खोकला आणि खूप फीवर चढला होता. पण ती कधीच डगमगली नाही, तीच कायम होती. माझ्या मुलीच्या वेळेला सुद्धा, मुलगी सुद्धा माझी लहान होती ना, तेव्हा सुद्धा तिला, म्हणजे त्या दोन्ही मुलांना खरं तर त्या वयामध्ये साधारण एक जे टिपिकल सीझन बदलताना जे त्रास होतात, त्याच्यामध्ये त्या दोन्ही मुलांना त्रास झालेले आहेत. पण त्या प्रत्येक वेळेला, आणि मी मात्र प्रयोग करत इकडे तिकडे हिंडतोय, मला माझ्या जबाबदाऱ्या आहेत, आणि ही मात्र खंबीरपणे त्यांच्याबरोबर आहे, त्यांचं सगळं संगोपन करते, माझ्या आई वडिलांना सांभाळते. हे सगळं ती खूप कमाल खंबीर आहे. म्हणजे अगं ती माझ्या मागे उभी राहिली म्हणजे बघ ना किती खंबीर आहे. नाही असं नाही, आपल्याला एक ऊर्जा कोणीतरी म्हणजे असतो देणारा, आणि जेव्हा असं कळतं की आपल्याला काही हेल्प नाही आहे, तेव्हा आपण दुप्पट जोराने उभे राहतो आणि काम करायला लागतो. की मदतीची अपेक्षा केली तर आपण बसून राहू की येईल कोणतरी, आणि तसं काही नव्हतं. त्यामुळे मला लीड करायचं आहे, त्यामुळे मी हे करणार. मी त्यांना लीलावतीला ॲडमिट करायचं आहे, काय करायचं आहे, आणि इन्फॉर्म करणं, कारण तो आजार, ते वय त्यांचं जास्ती होतं खूप तेव्हा. आणि सासूबाई थोड्याशा खचल्यासारख्या झाल्या, घाबरल्या होत्या की काय आता असं. आणि ह्याला कळून पण द्यायचं नव्हतं मला खरं, कारण तिथे परिणाम होऊन तिथे नुसतीच चिंता करण्यात काय अर्थ नाही आहे. म्हणून त्याला आधी आम्ही सांगितलं नाही 2-3 दिवस 4 दिवस, पण अगदीच लक्षात आलं की हे सांगणं गरजेचं आहे, वडिलांचा आजार. पण तेव्हा मग कळवलं त्याला शेवटी. आलं संकट की ते वादळासारखं येतं, सगळंच बंद असतं. पण तू आता अगदी सहज सांगितलंस, पण हे सोपं नाहीये. त्यामुळे तुला महाराष्ट्राच्या सगळ्या रसिकांच्या कडून मी असा फक्त मानाचा सलाम नमस्कार करते. अशा अपर्णा पाहिजेत आमच्या सगळ्या कलाकारांच्या. सुनील, याच वेळेला म्हणजे वडील आजारी होते तेव्हा अतुलने काय तुला, म्हणजे काय सांगितलं होतं तुला, काय बोलला अतुल? नाही, तेव्हा असं होतं की आम्ही सगळेच अमेरिकेत होतो. अतुल परचुरे पण होता माझ्याबरोबर, विक्रम गोखले होते, दिलीप प्रभावळकर होते, सुधीर आणि गोपाळ तर होतेच, सुधीर भट आणि गोपाळ अलगेरी निर्माते होते ते. तर त्या सगळ्यांना जेव्हा कळलं की आता हा आजार जो आहे त्याच्यासाठी उपाय हा आहे की त्यांना ICUतच ठेवावं लागेल, त्यांना व्हेंटिलेटरवरतीच ठेवावं लागेल, आणि याच्यात लीलावतीमध्ये आहे म्हटल्यावरती त्याचा खर्चही खूप असणार आहे, हे सुद्धा त्यांच्या लक्षात आलं. तेव्हा प्रत्येकाने काही ना काही मला मदत, तेव्हा तिकडनं येतानाच मदत म्हणून मला काही पैसे दिले. अतुल परचुरेचा मला बरोबर 1 आठवड्यानंतर एक पत्र आलं, आणि त्याच्यात त्यांनी लिहिलं होतं
की आनंदाच्या क्षणी आपण एकत्रच असतो, मग अशा क्षणी एकत्र असायला नको का, असं म्हणून त्यांनी मला एक चेक पाठवला होता. तो चेक आणि ती चिठ्ठी अजूनही माझ्यापाशी आहे. त्यामुळे म्हणतात ना की काही काही वेळेला तुम्ही मित्र लहानपणापासून एकत्र मोठे होण्याची काही आवश्यकता नसते. काही प्रसंगांनी तुम्ही खूप घट्ट बांधले जाता. तसा मी आणि अतुल, मला वाटतं आम्ही तेव्हापासून खूप एकदम घट्ट बांधले गेलो असं मला वाटतं. वाय बापरे. अशी अनेक मंडळी असतात जी तुम्हाला जीव लावून चटका लावून निघून जातात. म्हणजे सुधीर जोशी सुद्धा तुझे स्वतः ते खूप फॅन होते. म्हणजे आमच्या एका कार्यक्रमात आलेले तर दिलखुलास माणूस कोण आहे असं म्हटल्यानंतर त्यांनी सुनील बर्वे असं सांगितलं होतं. तर त्यांच्या पण सगळ्या टोप्या बिप्या तुझ्याकडे आहेत. विलक्षण प्रेम करायचे तुझ्यावर. हो, खूप लाड करायचा माझा. आणि म्हणजे जेव्हा तो गेला तेव्हा सोनालीने, त्याच्या सौभाग्यवतीने माझ्यासाठीच टोप्या ठेवल्या होत्या. त्यांनी सांगितलं की ही सुधीरची अमानत आहे, ही त्यांनी खास तुझ्यासाठी ठेवली आहे. तर त्या टोप्या अजूनही माझ्याकडे मी ठेवल्या आहेत, तो जे वापरायचा त्या टोप्या. आणि खूप प्रेम होतं त्याचं. आम्ही अमेरिकेला सुद्धा एकत्र दौऱ्यावरती असताना खूप मिश्किल होता आणि खूप खोडकर होता. त्यामुळे मला ते पण त्याचं खूप आवडायचं. आणखीन कमाल वाटायची त्याची, हुशार इतका होता आणि हजर जबाबी पण कमाल होता. त्यामुळे आम्ही फॅन होतो का त्याचे, सुधीरचे. आणि त्याच्याबरोबर नाटकातही काम करायला मिळालं. एकदा पाहावं करून मध्ये तो आणि मोहन जोशी असलेलं नाटक. त्यामुळे त्यांची जुगलबंदी बघायला मजा यायची. ही न्यू मी व्हेरी वेल आणि त्याचं खूप प्रेम होतं माझ्यावरती. सुनील, आता तू म्हणालास हे सगळं जाऊ देत, पण काही गमती जमती होतात नाटकात, विसरलोच. हो, ते कनेक्शन असतं तुमचं एका पाठोपाठ एक. आम्हाला काही कळत नाही, पण असे तुमच्यात काय काय मज्जा होतात? अरे खूप होतात मज्जा. चार चौघी नावाचं एक नाटक होतं, ज्या नाटकामध्ये मी एकदा कम्प्लिटली ब्लँक झालो. म्हणजे त्या नाटकामधलं मी विरेन नावाचं पात्र करायचो. आणि त्या विरेनवरती एक वेळ येते अशी, विरेन आणि त्या प्रकाशवरती, की तुम्ही ठरवा की तुम्ही एकाच मुलीशी तुम्ही दोघं जण लग्न करणार आहात का. एकतर ते चार चौघी नाटक काळाच्या खूप पुढचं होतं. म्हणजे अजून सुद्धा ते आत्ता करत असताना सुद्धा लोक प्रश्न विचारतात की अरे असा प्रश्न. आणि हे 91 सालची गोष्ट आहे. तर त्यावेळेला महत्वाच्या एका वाक्याला मी कम्प्लिटली ब्लँक झालो, मला आठवेच ना. आणि मला फक्त एवढंच आठवत होतं की मी त्या विनीशी लग्न करायला तयार आहे. मी एवढंच वाक्य फक्त बोललो आणि मी कम्प्लिटली ब्लँक झालो. पण मिलिंद सफाई जो माझ्याबरोबर होता त्याच्याही लक्षात आलं आणि त्याने ते इतक्या सुंदर पद्धतीने कव्हर करून पुढे नेलं. त्याच्यानंतर माझी 2-3च वाक्य होती ती मला परत आठवली. पण मी तेव्हापासून त्या वाक्याला इतका घाबरायला लागलो. पण मिलिंद सफाई कायम मला सांगायचं की अरे हे वाक्य आहे तुझं, काय घाबरू नकोस, मी आहे. पण हे आहे. किंवा आणखीन एका प्रसंगाला असं झालं होतं की त्या नाटकात मी होतो म्हणून यशवंत देवांनी एक गाणं सुद्धा घेतलं होतं. आणि ते गाणं बरोबर अशा प्रसंगी यायचं की जेव्हा खूप असा गंभीर प्रसंग आहे आणि त्याचं ते रिझॉल्व्ह कसं करायचं. म्हणजे आता ह्याला काहीतरी एक ब्लॅकआउट तर यायला पाहिजे, पण ब्लॅकआउटसाठी एक काहीतरी मोटिव्ह लागतं ना, की नाहीतर असं नुसतं ब्लॅकआउट केलं असं होऊ शकत नाही. तर चंदूच्या डोक्यात ही कल्पना आली. चंदू म्हणाला की आपण एक काम करूया की ही परिस्थिती सगळी हलकी करण्यासाठी सुनील एखादं गाणं गाईल. पण आता इतक्या रिअलिस्टिक गाण्यामध्ये अचानक म्युझिक वाजायला लागलं, आणखीन मी अचानक गाणं गायला लागलो, असं कसं होईल. तर तो म्हणाला की मग तू सांग की माझ्याकडे एक कॅसेट आहे, त्याच्यावरती म्युझिक रेकॉर्डेड आहे. अरे वा. आणि ते रेकॉर्डेड म्युझिक मी लावतो आणि त्याच्यावरती गाणं गातो. तर एका प्रयोगाला मी ती कॅसेट मिलिंद सफाईकडे दिली. प्रेक्षकांना दिसेल असं तो टेप रेकॉर्डर होता आणि त्याचं झाकणच उघडलं नाही. आता ते इजेक्टच होईना, त्यामुळे कॅसेट टाकली नाही आतमध्ये तर म्युझिक कसं वाजणार. अशी परिस्थिती आलेली असताना अचानक मला तेव्हा सुचलं आणि मी म्हटलं की ते जाऊ देत, नाही वाजलं ना मी दुसरं गाणं म्हणतो. असं म्हणून मी फॉर ही इज अ जॉली गुड फेलो, फॉर ही इज अ जॉली गुड फेलो असं एक गाणं म्हणत आम्ही सगळेजण हातात हात धरून, दीपाताई बसायच्या मध्ये, त्यांच्या भोवती असा फेर धरला. ते नशिबाने आमचा लाईटमन सुद्धा हुशार होता. त्याच्या लक्षात आलं की काहीतरी गडबड झाली आहे आणि हा आपल्याला क्यू आहे की आपण ब्लॅकआउट करायला पाहिजे. आणि त्यांनी ब्लॅकआउट केला आणि तो सीन टीम वर्क. हो, ऍब्सोल्युटली. पण ह्या गोष्टी कुठे सुचतात म्हणून आम्ही काही झालं ना तरी सुद्धा त्या रंगदेवतेला म्हणतो ना की तिकडे गेल्यावरती ती रंगदेवता तुमची काळजी घेतेच. घेते. आपण आज जमलं आणि आज काही विशेष जमलं नाही असं होऊ शकतं. म्हणजे हे असं झाल्यानंतर सुनील आलेला घरी सुनील आणि भरपूर आज कडक हाऊसफुल आणि मस्त झाला असं प्रयोग सांगणारा सुनील. ही रूपं बघितलीस तू? मूडच गेला साफ, नाही जमलं गा आज असं वगैरे? नाही, तो
खूप बॅलन्स्ड आहे मी म्हणेन. म्हणजे जे काय त्रास झाला असेल तो त्याच्या मनात, त्याचा परिणाम घरी फारसा होत नाही. घरी आल्यावरती तो घरी असतो, मुलांना बघून तो सगळं विसरतो. माझ्याशी पण नीट वागेल, बोलेल सगळं, म्हणजे मला कळणार पण नाही विचारल्याशिवाय. म्हणजे एक सवय आमची की तो आला की मी त्याला विचारतेच हटकून, कसं झालं, काही साधी मीटिंग असेल, काय झालं, काय म्हणाले, मग ते काय म्हणाले, मग तू काय म्हणाला, हे सगळं असतं. त्याच्यातूनच मला कळतं जे काय कळायचं ते. त्यातून म्हणजे प्रयोग कसा झाला, असं अरे बापरे असं झालं का, हो पण म्हणजे वाईट वाटलं मला फार, असं हे असं होता कामा नये वगैरे, एवढंच असतं ते. मग त्याची जी पुढच्या प्रयोगाची तयारी आहे तो त्याची करेल तो. त्याच्याने दुसऱ्यांना डिस्टर्ब होऊ देणार नाही कधीच. त्याचं कम्प्लिटली कंट्रोल्ड आहे तो त्या बाबतीत. म्हणजे कौतुक वाटतं मला नेहमी. म्हणजे आज एवढी वर्ष एकत्र घालवल्यानंतर हे मला जास्ती रिअलाइज होतंय आता. सुनील, यशाची दारं अचानक अशी उघडत, आपण मगाशी नशिबापासून सुरू केलं, मग खूप कष्ट करतो, मग ते उघडतं, आणि एकदा यशाचा दरवाजा उघडल्यानंतर जेव्हा आपण पावलं टाकत जातो त्यावेळेला आपसूक आपण शत्रू तयार करतो, हो ना. असे शत्रू जे आपले मित्र असतात आधी, आणि मग अरे असं होतं, याचा तुला खूप त्रास झाला असेल असं मला वाटतं, कारण तू खूप छान माणूस आहे. मग ते कसं तू निभावलंस? म्हणजे जेव्हा सुबक हर्बेरियम हे सगळं तुझं तयार झालं आणि सुनील बर्वे एक निर्माता, आणि ते काय जे काय हाऊसफुल सगळं करून टाकलंस तू, एकदम चित्रच बदललं, तेव्हा काय काय आलं तुला अनुभव? खूप विलक्षण अनुभव होते असं मी म्हणेन. म्हणजे दोन्ही अर्थांनी, चांगलेही आणि वाईटही. पण शत्रू असं म्हणणार नाही मी, ते कदाचित मनुष्य स्वभाव होता त्यांचा आणि म्हणून ते तशी वागली मंडळी. त्यामुळे मी म्हणेन की असं ठीक आहे, ते तसे वागले, पण मला जे करणं शक्य होतं ते मी केलं. म्हणजे फॉर एक्झाम्पल जेव्हा पहिला प्रयोग आमचा गडकरीला असताना आमचा प्रयोग होणार नाही अशी एक व्यवस्था करण्यात आली. कारण मी तिकीट विक्री, तिकिटाचा दर 300 रुपये ठेवला होता. आणि मग काही ठिकाणी असे नियम की दाखवण्यात आले की अरे इकडे तुला याच्यापेक्षा 100 रुपयापेक्षा जास्त तिकीट लावताच येणार नाही, म्हणून माझा प्रयोग थांबवण्याचा प्रयत्न झाला. किंवा जाहिरात मोठी कशी काय करू शकतोस तू नाटकाची, आपल्याला तर सबसिडाइज्ड रेटमध्ये मिळते आणि आपण तेवढ्यातच ठेवलं पाहिजे. असे अनेक गोष्टी झाल्या, अनेक वेळेला अडचणी आल्या. माझा एका ठिकाणी मी प्रयोग एका कलाकाराचा लावलेला असताना दुसऱ्या पुण्याला प्रयोग लावला गेला, असं बरंच घडलं. पण मी त्याचं त्यांना तेव्हाच्या तेव्हा ऐकवून मोकळा झालो. मी काही तो शत्रू असं मानलं नाही. अगदी खास निर्माता होऊ शकतं असं तुला वाटलं त्यावेळेस? वाटतच, अर्थातच होतं. मला वाईट वाटतं आता, असं लोक का वागतात, का म्हणजे त्याच्यात त्यांना काय आनंद. मला अजूनही असं वाटतं की माझ्या कुठल्याही नाटकाच्या प्रयोगाला तू आलीस ना तर त्या अनाऊन्समेंटमध्ये सगळ्या नाट्य निर्मात्यांचे मी आभार कायम मानत असतो. याचं कारण सिंपल आहे, या सगळ्यांनी मिळून एकत्र मिळूनच ही गोष्ट जी आहे ना ती केली पाहिजे. माझ्याकडचा एखादा कलाकार तुझ्याकडे काम करायला लागला तर लगेच त्याच्यासाठी तुमच्या पोटात दुखण्याची गरज नाहीये. तो कलाकार आहे, त्याला जर का करायचं नसेल, त्याला होत नसेल तर तो सांगेल ना. मी काही मुद्दामून तुमच्या नाटक बंद पडावं म्हणून काही कुठल्या कलाकाराला कास्ट करत नाही ना. तो त्या भूमिकेला योग्य आहे, दिग्दर्शकाला तो योग्य वाटला म्हणून त्याला कास्ट केलंय. आणि काहीतरी आपण ॲडजस्टमेंट करू. कधीतरी एखाद्या शनिवार दुपार तू कर, कधीतरी शनिवार दुपार मी करीन, कधीतरी रविवारची संध्याकाळ तू कर. हे काहीतरी आपण म्युच्युअली बोलू शकतो आणि बोलूनच आपण केलं पाहिजे. तरच हे सगळे मिळून आपण नाट्यकृती अजून करत राहू आणि ही रंगभूमी सुद्धा अजून मोठी होत राहील ना. मला त्यामुळे असं कधी कधी कळत नाही की असे लोक का वागतात, का करावं असं लोकांनी. माझं नाटक चाललंच पाहिजे, दुसऱ्याचंही नाटक चाललं पाहिजे, असाच विचार व्हायला पाहिजे. म्हणजे मला आज खरंच हे बोलत असताना इतका आनंद होतो की आपल्याकडे तू बघशील ना तर लहान मुलांसाठीचं नाटकापासून ते अगदी वयोवृद्ध माणसांची परिस्थिती काय होऊ शकते इथपर्यंतचे नाटकाची एक अख्खी रेंज आहे. नवीन तरुणींसाठी नाटक आहे, मध्यमवर्गीय वयीन मुलांसाठी किंवा जोडप्यांसाठी नाटक आहे, म्हाताऱ्या माणसांचं काय होतं, त्यांना अल्झायमर्स डिमेन्शिया काय होतो याच्यावरती एक नाटक आहे. अगं इतकं, आणि त्याला भरभरून प्रतिसाद लोक देत आहेत. नाट्यरसिक अक्षरशः नाट्यरसिक आज तिकडे थिएटरमध्ये जाऊन तिकीट काढून सगळं बघतायत इतक्या मोठ्या संख्येनं.
त्याच्या बरोबरीने सूर्याची पिल्लेसारखं एक मोठं क्लासिक नाटक सुद्धा बघतायत. त्यामुळे अभिरुची म्हणशील तर प्रेक्षकांची इतकी कमाल आहे आपल्या मराठी प्रेक्षकांची, आणि त्या प्रेक्षकांना खरंच दंडवत आणि आभार त्यांचे की त्यांच्यामुळे ही रंगभूमी आपली जी आहे ना ती इतकी ज्वलंत आहे, इतकी चार्जड अप आहे, श्रीमंत आहे. मला वाटतं खरं तर आपला रंगभूमीचा इतिहासच इतका मोठा आहे, तो सगळ्यात बसण्यापेक्षा तुम्ही सगळे एकत्र या, उत्तमोत्तम कलाकृती तुम्ही द्या मला, असं आपण आवाहन करू. ऍब्सोल्युटली. अपर्णा मुळात 25 वर्षाच्या करिअरला झाली म्हणून हा सगळ्याने घाट घातला. हा घाट आता कशाला घालतोय, असं तुला एकदा वाटलं का पैसे लावायचे, अरे बाबा नको ना, वाटलं की नाही? बरोबर आहे. ऍब्सोल्युटली. नॉर्मल छान चाललं होतं, 2 गोंडस मुलं आहेत, चांगलंच. आता त्याची कुंकू सिरियल चालू होती तेव्हा, तर व्यवस्थित काम चालू आहे, आणि आता नाटकाकडे परत आणि असं काम म्हणजे पैसे लावायचे, पैसे लावायचे निर्माता म्हणून हा मला प्रश्न पडलाच. पण त्याने ते नीट प्लॅन केलं होतं. म्हणजे एखादं प्रोजेक्ट किंवा प्रेझेंटेशन असतं एखाद्या प्रोजेक्टचं, तसं त्याने मला ते समजावलं. त्याने सांगितलं मी हे प्रयत्न करून बघणार आहे, आणि ह्याचे जे पैसे ते मी जमवलेले आहेत, किंवा मी अजून एवढं मी पुढे काम करणार आहे त्याच्यात मी रिकवर करीन जर काही लॉस झाला तर. तुम्हाला काही कमी पडणार नाही, तुमची जी लाईफस्टाईल आहे ती तशीच मेंटेन होईल हे मी बघेन. आणि मला पहिल्या प्रयत्नातच असं वाटलं की हे नाही होत आहे, हे काहीतरी चुकतं आहे, हे लोकांना आवडत नाही आहे, मी माघार घेईन. मला त्याच्यात अपमान नाही किंवा इगो नाही माझा, की मी हे गुंडाळून ठेवून देईन की बाबा आपण एक प्रयत्न केला पण तो नाही जमला असं. त्यामुळे मला ॲक्च्युली मला खूप इच्छा होती पहिल्यापासून त्याने काहीतरी असं बिझनेसमध्ये यावं वगैरे. हां, कारण माझ्या घरी माझे आई वडील बिझनेसमॅन होते, आणि त्यामुळे मला ते खूप त्यांची पण इच्छा होती मराठी माणसाने उद्योजक बनलंच पाहिजे. त्यामुळे त्याने हे केलं, पण मधला जो स्ट्रगल होता त्यामुळे माझी ती इच्छा खूप मागे पडली होती. आणि त्याच्याविषयी सांगण्याचा किस्सा असा आहे की मी जेव्हा नोकरी सोडली तेव्हा तिच्या वडिलांचं वाक्य असं होतं की आता तो नक्की काहीतरी करून दाखवेल. म्हणजे असे ते कायम कॉन्फिडेंट होते, आणि मराठी मुलांनी बिझनेसमध्ये आलं पाहिजे, आणि मराठी लोकांनीच व्यवसाय करायला पाहिजे, आणि सगळ्यांनी नोकरी करण्याची गरज नाहीये, असं त्यांचं खूप ठाम मत होतं. आज देख त्यांचे बाबा उद्योजिका. मग काय सुनील, हे सगळं एका बाजूला जाहिरात सोडली आहे, आता तिकीट विक्री सुरू होणार आहे, आणि तुला कसं कळलं की बरं हाऊसफुल असं कधी झालं ते सांग. ते 7 जुलैचा दिवस आहे तो. माझं शूटिंग चालू होतं, मी सकाळी 7च्या शिफ्टला गेलो होतो, आणि आमच्याकडे आम्ही ते रविवारपासून असं सांगत होतो की 7 तारखेला बुकिंग सुरू होणार आहे सकाळी 8:30 वाजता यशवंत नाट्य मंदिरात. तर मी माझ्या मुलीला सांगितलं होतं, सानिकाला सांगितलं की तू जा आणि तू आपली तिकीटं काढ. त्यामुळे सकाळी माझ्या ड्रायव्हरबरोबर मी तिला पाठवलं, 7 वाजताच पाठवलं, आणि तिकडे गेल्यावरती कळलं की सकाळी थोडीशी लाईन होती, 8:30च्या आधी लाईन लागली होती, आणि मी वाट बघत होतो की हिचा फोन येईल काहीतरी. ती घरी आली आणि ती नाश्ता बिस्ता करून मोकळी झाली. मी त्याला फोन केला, म्हणते की अगं काढलीच का तिकीट? तर म्हणे हो बाबा, मी गेले ना तेव्हा लाईन होती. म्हणते की अरे वा, व्हेरी गुड, तुला पण म्हणते की तिकीटं काढलीच का आपल्यासाठी? तर म्हणे हो काढली. म्हटलं कुठली मिळाली? तिच्यासाठी तिला काहीच हे त्याचं कळत नव्हतं. त्यामुळे ती म्हणे की जराशी मागची मिळाली, एम रोची मिळाली. तर मला इतका आनंद झाला, मी म्हटलं की अरे एम रोची. म्हटलं की चला मी ABCD म्हटलं की एम 13वा रो, म्हटलं की चला हरकत नाही, 13व्या रो पर्यंत सगळ्यांना मधली तिकीट हवी असतात ना. म्हटलं की मधली जरी का 13व्या रो पर्यंतची तिकीट गेलेली असली तरी वी आर डुईंग गुड, आपला बिझनेस, आपल्याला काही प्रॉब्लेम येणार नाही. आणि नंतर त्याच दिवशी संध्याकाळी 5:30-6च्या सुमारास मला आमचा जो मॅनेजर आहे नितीन नाईक, त्याचा फोन आला की अहो हाऊसफुलची पार्टी इथे नाही आहे, पण आपला प्रयोग हाऊसफुल झालाय, आणि आपण आता एका चॉकनी एका प्लायवूड वरती लिहून प्रयोग हाऊसफुल, प्रेक्षकांचे आभार असं लिहिलेलं आहे. बऱ्याच दिवसांनी पुन्हा एकदा ती फळी अशी झाडून वगैरे करून मग तो बोर्डच नव्हता, तो लिहिला, चॉकनी लिहिलाय. अरे वा वा, तो फोटो अजून माझ्यापाशी बघ. सगळं बाजूला सोडून पुन्हा कर्तृत्व सिद्ध केलं. आणि त्याचा आणखीन एक शेवटचा प्रयोग सुद्धा खूप इंटरेस्टिंग होता, कारण 3 ऑक्टोबरला आम्ही असं ठरवलं की 25च प्रयोग करायचे आहेत. तर आपण शेवटचा प्रयोग, आणि लोकांचा इतका प्रतिसाद आहे तर मोठ्या थिएटरमध्ये करूया म्हणून आम्ही षण्मुखानंदला करायचं ठरवलं, आणि षण्मुखानंदचं भाडं पण खूप होतं.
तर आम्ही म्हटलं की करूया, बघूया, लोक येतील. आणि तो सुद्धा प्रयोग आम्ही 3 ऑक्टोबरला तो प्रयोग होता आणि त्याच्या आदल्या रविवारी आम्ही कोल्हापुरात असताना 27 तारखेच्या सुमारास, मला वाटतं 27 सप्टेंबरमध्ये 27 सप्टेंबरला त्याचं बुकिंग सुरू झालं. त्याचं 5 ठिकाणी बुकिंग ठेवलं होतं आणि आम्ही कोल्हापूरला असताना एकेका ठिकाणून फोन यायला लागला, बोरिवलीचं फुल झालंय, ठाण्याला ठेवलं होतं ते फुल झालंय. आणि त्या दिवसात एका दिवसात 2700 तिकीटं षण्मुखानंदची विकली गेली होती आणि एका दिवसात हाऊसफुल झालं. वा 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 वा. विलक्षण म्हणजे अनुभव. काय आजही इतक्या दिवसांनी ऐकताना खूप मला छान वाटतं. सुनील, दुसऱ्या बाजूला लता दीदी ज्यांना नुसतं पाहणं याच्यासाठी भाग्ययोग लागतात असं आपण म्हणतो, तू तर त्यांची मुलाखत घेतलीस. ते मास्टर दीनानाथ पुरस्काराने सुनील बर्वे या सन्मानित झाले त्या षण्मुखानंदमध्ये. हे मला ते वर्तुळ पूर्ण करत. खरंच आम्ही 2009 साली मी एका प्रायव्हेट रेडिओ स्टेशनवरती रेडिओ जॉकी होतो आणि असं ठरलं की आपण दिवाळीला दिवाळी अंक म्हणून ऑडिओ दिवाळी अंक करूया आणि त्याच्यामध्ये वेगवेगळ्या लोकांच्या मुलाखती आपण घेऊया, सेलिब्रिटीजच्या. तर माझ्यावरती जबाबदारी टाकली की तू कोणाची घेशील. तर मी म्हटलं की आपण जे कधीच इंटरव्ह्यू दिलेला नाही आहे, मी म्हटलं की प्रयत्न करतो आणि मी लता दीदींना गाठण्याचा प्रयत्न करतो. आणि त्या जर का, कारण त्या अजिबातच इंटरव्ह्यू देत नव्हत्या, तर म्हटलं की आपण प्रयत्न करून बघू. आणि खरंच मी राधा मंगेशकरची ओळख झाली होती, मग तिच्या थ्रू लताबाईंना मेसेज पाठवला आणि त्यांचा खरंच एका दिवशी फोन आला की तिला म्हणाला की अच्छा सुनील बर्वे तो गोल चेहऱ्याचा. मला इतका आनंद झाला. म्हटलं की अरे वा, त्यांना कदाचित चुकलं असेल तरी सुद्धा त्यांना माहिती आहे, म्हणजे सुनील बर्वे कोण आहे हे त्यांना त्यांच्या डोळ्यासमोर एक चित्र आलं, ह्याचाच मला खूप आनंद झाला. आणि नंतर त्यांचा फोन आला की आपण कधी करूया, मग आज नको, मग आपण 2 दिवसांनी करूया का वगैरे असं. आणि मयुरेश पै सुद्धा खूप इन्स्ट्रुमेंटल आहे, त्यांनी सुद्धा खूप मदत केली. त्यामुळे मग तो इंटरव्ह्यू झाला. आणि खरं सांगू का, मला हर्बेरियम सारखा उपक्रम करण्यासाठी जी ऊर्जा मिळाली ना, ती त्या ठरवलेल्या गोष्टीमुळे मला एक स्वतःबद्दल कॉन्फिडन्स वाटतो ना. म्हणजे मी ठरवलं की आपण लताबाईंचा इंटरव्ह्यू घ्यायचा आणि मी त्याच्या मागे लागलो आणि ती गोष्ट मी घडवून आणली, याचा मला इतका आनंद झाला. त्याच्यानंतर मला असं वाटलं की आपण जर का ठरवलं ना, तर ही पुढची गोष्ट सुद्धा आपण करू शकू. आणि म्हणून मग मी त्याच्या प्लॅनिंगला लागलो 2009 साली. आणि मग 2010 साली मी तो उपक्रम केला, माझ्या दिग्दर्शक मित्रांना जमवलं आणि मग तो उपक्रम केल्यानंतर तो उपक्रमची सांगता झाली. आणि त्याच्यानंतर मला मास्टर दीनानाथ मंगेशकर पुरस्काराने लता दीदींच्याच हस्ते सन्मान सुद्धा मिळाला. वा 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 वा. नशीबवान मानतो आम्ही त्यासाठी की त्यांना प्रत्यक्ष पाहता आलं आणि त्यांचे आशीर्वाद घेता आले. नमस्कार. अपर्णा, आता सुनील बर्वे करतात, मग सेल्फी काढायला मुली येतात, मग ते सेल्फी या चित्राकडे तू कसं बघतेस? म्हणजे पुन्हा थोडी पॉझिटिव्ह होतीयस का तुला खूप आनंद होतो की बघा स्टार सुनील बर्वे, काहीच नव्हतं तिथेपासूनचा प्रवास ते आता, आणि सुनील बर्वे ज्याच्या नावाने हाऊसफुल होते, सूर्याची पिल्ले हाऊसफुल इतकं नाटक आता होतंय, त्याचं क्रेडिट सुनीलकडेच आहे. ॲक्च्युली मला हा अनुभव खूप पूर्वीपासून आलेला. म्हणजे जसं प्रसिद्धी थोडी थोडी मिळायला लागली तरी मुलींमध्ये तो लोकप्रिय होता तेव्हा पण. जेव्हा आमचं लग्न झाल्यानंतरच्या काही दिवसांनी आणि घरी पत्र यायची किंवा फोन यायचे नंबर शोधून, तेव्हा लँडलाईनवरती यायचे, तर मी खूप एन्जॉय करायचे, खरंच सांगते. कारण त्याचं वागणं स्वच्छ होतं आणि त्याच्या ज्या हिरोईन होत्या त्याच्याबरोबर ज्या काम करायच्या त्या विश्वासाने त्याला सांगायच्या मला घरी सोडशील ना रात्री उशीर झाला तर. हा जो विश्वास होता ना, तो मला पण एक दिलासा देणाराच होता कायम. त्यामुळे आपलं माणूस त्यातलं नाही ही एक खात्री होती. आणि ते मी पत्र येणं किंवा फोन येणं खूप एन्जॉय करायचे. मी सांगायचे मी आई बोलतीये, मी बहीण बोलतीये. तर मला त्या मैत्रिणी, अगं असं काय सांगतेस तू? म्हटलं अगं त्यांनी कुठून तरी खूप प्रयत्न करून नंबर शोधला असेल ह्याला फोन करण्यासाठी आणि आपण त्यांचा असा विरस करायचा मी बायको बोलतीये सांगून, म्हणून ती गंमत एक म्हणून असं करायचं. मी हे वेगळंच उदाहरण बघितलं नाही. मी म्हटलं ना की आमची खरंच चांगली मैत्री आहे आणि अजूनही तशीच आहे. भांडतो आम्ही, असं काही नाही, छान भांडतो, व्यवस्थित जोरदार भांडतो, पण आम्ही मित्रासारखेच भांडतो. म्हणजे जसं काय म्हणजे काय कारण काय असं? खूप कॉमन कारणं अशी आहेत की त्याला खूप पसारा आवडतो आणि मला आवडलेलं जे सगळ्या
घरांमध्ये मोस्टली असतं. म्हणजे त्याने एका ह्याच्या वृत्तपत्रात मुलाखतीत लिहिलं की मला खूप पसारा आवडतो घरात आणि मला पसरलेलं घर म्हणजे घर वाटतं वगैरे असं सगळं. तर एका आजोबांचा फोन आला पनवेलून, म्हणाले माझ्या बायकोला सांगा हे प्लीज, सुनील बर्व्यांना सुद्धा पसारा आवडतो, तर माझ्या घरात मी केला तर काय. तर ते अजून चालू आहे, म्हणजे त्याने त्याच्यात ते फार बदललेलं नाही. आजोबांना म्हणाली असेल चुकीचा आदर्श नका टाकू. नाही म्हणजे तेच मी आता अजून मी त्याच्या मुद्दामून तो झोपतो तिथे त्याचे इस्त्रीचे कपड्यावर ठेवीन की उचलेल तो उचलून पुन्हा दुसरीकडे ठेवतो, मग मी पुन्हा तिथे ठेवते. असं 2-3 दिवस सगळं माफ आहे, पेशन्स सगळं माफ आहे. सुनील, तुझ्या करिअरला पुढच्या वर्षी 40 वर्ष होणार. मग आता तू काय करणार आहेस? म्हणजे आम्हाला असं वाटतंय की म्हणजे आधीच आमची इच्छा की तू आता नाटक केलीस, तू सक्सेसफुल झालास, तू करतच राहा, पण आता तुला हवे तसे चित्रपट तू असे 5 आम्हाला दे. त्याच्याबद्दल तुझं काय मत? अरे खूपच आवडेल मला करायला. तसंच कर आणि बघ त्यालाही हाऊसफुल, मग आम्हालाच तिकीट मिळणार नाही, मग आम्ही चिडचिड करू, मग आम्ही अपर्णाचा वशिला लावू, असं काय काय सगळं करायची तयारी आहे आमची. मला खूप आनंद होतोय की तू मराठी चित्रपट आणि सगळे ते सुद्धा हाऊसफुल होतील आणि मराठी चित्रपट बघायला प्रेक्षागृहात जाणार आहेत, याच्यातच मला खरं तर खूप आनंद आहे. ते होणार आहे असं मला आता वाटतंय. असं बघ सगळं नाही, जसं तू मगाशी म्हणता म्हणालीस की सुनील बर्वेमुळे सूर्याची पिल्ले हाऊसफुल होते, मला असं वाटतं की ते वसंत कानेटकरांचं श्रेय आहे, प्रतिमा कुलकर्णीचं श्रेय, आणि ती जी सगळी कलाकारांची संच मंडळी जमली आहे त्या सगळ्यांमुळे खरं तर सूर्याची पिल्ले हाऊसफुल होते. सिमिलरली जेव्हा मी ते हर्बिरेम नावाचा उपक्रम केला होता, तो सुद्धा खरंच त्या सगळ्या थोर लोकांच्यामुळे नाटकं लोकांना पुन्हा एकदा इतक्या वर्षांनंतर ती पाहावीशी वाटली, त्यांच्या पुढच्या पिढ्यांना दाखवावीशी वाटली, आणि म्हणूनच तो सुद्धा उपक्रम प्रेक्षकांच्या जोरावर मी निभावू शकलो. कारण तुला सांगतो, मी पहिल्या प्रयोगाला जेव्हा मी तो हाऊसफुल प्रयोग होता त्या यशवंत नाट्य मंदिरात सुद्धा मी सांगितलं होतं की मला 5 नाटकं करायची आहेत, जर का असा प्रतिसाद असेल तरच मी त्या 5व्या नाटकापर्यंत जाऊ शकेन, नाहीतर जर काय याच्यानंतरच्या नाटकाला नाही झालं तर मी तुमची माफी मागेन आणि माझा उपक्रम मी बंद करेन. पण प्रेक्षकांनी साथ दिली, त्यामुळे त्या प्रेक्षकांना मी कधीच असं करू शकत नाही. त्यांच्यासाठी मला उत्तम कलाकृती करायला आवडतील. तू म्हणालीस तसं 40 वर्ष होतात म्हणून कदाचित एखादा चित्रपट घडणार असेल तर चित्रपटही करीन. अगदी कर, बघूया काय होतंय. म्हणजे तू आता सगळं श्रेय नम्रपणे इतरांना दिलंस हे मला सगळंच मान्य आहे, पण ती कलाकृती पुन्हा नव्याने आणायची हा जो प्रयत्न आहे ना तो फार महत्वाचा आहे. आणि सगळी रत्न बाजूला, आणि सगळ्यात महत्वाचं रत्न प्रयत्न आहे ते तू तुझ्यामध्ये आहे, आणि तू जिथे हात टाकशील त्याचं सोनं होईल असं मला नक्की वाटतंय. अपर्णा, तू एका बाजूला उद्योजिका आहेस, तू एक वेगळ्या तुझं नाव आता केलेलं आहेस संपूर्ण गोरेगावामध्ये. सुनीलच्या यशामध्ये खरंच अपर्णा तप करीते असं म्हणतात ना, म्हणजे ते तप आता पूर्ण झालेलं आहे 40 वर्षांचं. पण सुनील, आज तिच्यावरचं प्रेम व्यक्त करण्यासाठी मात्र तुला एक छान गाणं म्हणावं लागेल, कारण त्यातला गायक आम्हाला दिसू दे. पण त्याआधी इतकं सुंदर आणि इतकं तू छान सांगितलंस, आम्हाला थक्क झालो. याच्या पाठीमागे बरंच काही असतं. अशी एक छान सुंदर मुलगी जी तुझ्या पाठीमागे एक स्वामिनी म्हणून लढते आहे घरच्या फ्रंटवर तुझ्या मागे, त्यामुळे तुझं आधी मनपूर्वक कौतुक, आणि तुला भरपूर शक्ती मिळू दे. सुनीलला 40 वर्षानंतर आपले 5 चित्रपट येण्यासाठी प्रमोशन मध्ये आम्ही सहभागी होऊ. आणि सुनील, आता बघ असं पुन्हा तो साधा प्रतिसाद आमची हे कर, पुन्हा काहीतरी असे राष्ट्रीय पुरस्कार मिळाल्यानंतर पुन्हा एकदा तुला आम्ही दोघांना बोलू. मध्ये ती छान भावली असेल. किती छान शुभेच्छा. पण माझी एक तक्रार तिच्याबद्दलची अशी आहे ना, खरं सांगायचं तर जाता सांगतो, अगं तिने माझ्या सगळ्या कलाकारांना सहकलाकारांना इतकं गोड छान खाऊ घालून तिने इतकी त्यांची मनं जिंकलेत ना की आता माझ्यापेक्षा माझ्या सगळ्या सहकलाकारांमध्ये तीच जास्त लाडकी आणि प्रेम तिच्यावरती जास्त आहे. पण त्यामुळे आता हे उलट झालंय, रिव्हर्स आहे. म्हणजे सुनील बर्वे जर का लोकांना आवडत असेल तर तो अपर्णा बर्वेमुळे आवडतोय. याचं थोडंसं मला काही आवडत नाहीये हे फारसं, पण जलन होतीये, जलन आवडत नाहीपेक्षा जलन. त्यामुळे त्या दोघांच्या मध्ये आता एक ती भावली येईल आता थोड्या दिवसात. त्यासाठी तुला शुभेच्छा. आणि तू एक सुंदर गाणं म्हण, त्याच्यावर आपण आता लपंडाव नावाचा एक चित्रपट होता ज्याच्यामध्ये एक गाणं होतं, ते गाणं मी तिलाही आवडतं म्हणून मी ते गाणंच म्हणेन. आनंद मोडकची आठवण काढून म्हणेन. ते गाणं असं होतं, तुझ्यात जीव गुंतला, तुझ्यात जीव गुंतला, कळेल का
कधी तुला कळेल का, कधी तुला कळेल का, कधी तुला तुझेच स्वप्नलोचनी, तुझेच स्वप्नलोचनी, तुझेच नाव चिंतनी, इथे तिथे सभोवती, इथे तिथे सभोवती, तूच भासशी मला, तुझ्यात जीव गुंतला.